तर मित्रांनो सगळ्यांना नमस्कार. आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. काय आज नाही प्लेन ना ट्रेन, आज थेट रिक्षाने गावी. तर सगळ्यांनी आपल्यासोबत आपली जर्नी एन्जॉय करा. तुम्ही व्हिडिओ बघितलेला असाल असतो रिक्षाचा. तर बघा आजचा पायलट आहे आपला किरण. आणि खरं पायलटच आहे तो. आता आपण रात्रीपर्यंत पोहोचू 12-1 पर्यंत गावी. तर आमच्यासोबत आमची जर्नी पूर्ण एन्जॉय करा. माझ्यासोबत आहे परशा आणि रोहित आणि आमचा पायलट किरण. तर सगळ्यांनी आमच्यासोबत बनून राहा, आमची जर्नी एन्जॉय करा. आम्ही तर मजा करणारच हो, पण कसं तुम्ही नसेल केली तर आमचे व्हिडिओ बघा. आता चालेल आम्ही गावी चालू उठायला येतोय का? अरे चला ना. आवाज नाही बाहेर काहीतरी साऊंड स्टफ आहे. ते म्हणते त्याला भाव म्हणते नाही रे गोट्या. गाईज म्हणून बोलतो रोड टूर करत राहा. गाईज आपला आता फर्स्ट ऑफिशियल स्टॉप आला. काय ही बघा, ही आमची सवारी आहे. उद्यापर्यंत आमची ही काय बोलतात ते ही जीवनसाथी असणार. काय हबीबी कम टू मुंबई. घाटात चढलो तू बोल. भाई आता आपण सध्याला रात्रीचे 12च्या सुमारास आपण आता माळशेज घाटात आहे. आणि जे माळशेज घाटामधलं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे जिथे येणारे भाविक नाणे फेकतात, तिथे आपण सध्याला त्या स्पॉटला पोहोचतो आहे. तर आपण पण आता नाणे फेकणार आणि आपण विश मागूया की आपला व्हिडिओ 1 मिलियन पार होऊन दे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी माझा गेला तू आधीच देखलास. तुम्हाला डिस्टर्ब भाई आता रात्रीचे लगभग आहे ना 1:30 वाजल्यात. 2 वाजले सॉरी. हे बघा जस्ट आम्ही पोचलोय. ह्या बघा ह्या भाऊच्या घरी पोचलोय. आजचा आमचा पाहुणचार ह्यांच्याकडे आहे. भाई आम्ही लोक रात्री आता 2 वाजलेत तरी भाई हे बघा सगळं बंदोबस्त, शेकोटी बिकोटी. इतका बर्फा पडतोय ना, एकदम बर्फासारखा माहोल आहे. कारण का आपल्या मुंबईत तर काय आपल्याला एवढी थंडी कधी महसूस होणार नाही. म्हणून बोलतो भाई कधीतरी ना घराच्या बाहेर निघा, असं फिरायला या. पण तुमच्याकडे असा माणूस असला पाहिजे की जो तुमचा पाहुणचार करेल अर्ध्या रात्री. आणि आम्ही येईपर्यंत भाऊ आमच्या स्वागतासाठी तिथंच उभा आहे. म्हणजे असं नाही की कोणी जाऊन झोपून जावं, नाही. आणि कृपया करून आम्ही ही शिकोटी लावली आमच्या सेफ्टीसाठी. इथं बिबटे भरपूर येतात आणि आम्हाला बिबट्या बघायचा नाहीये म्हणून आम्ही शिकोटी लावली आहे. आम्हाला बिबट्या बघायचा आहे. #biibtya.com. आताच माझा भाऊ सांगेल कधी आला होता बिबट्या. 2 दिवस झाले. किती आले होते. 2. अरे कशासाठी आलते. शिकारीसाठी आलते, कशासाठी आलते. ब्लॉक बनून असेच आले होते. त्यांची भांडणं चालली होती. अच्छा ऐकलं तुम्ही. गावकरी माणूस असा बोलतोय. हे माझ्या मावशीचं घर आहे, तुम्ही नीट बघून घ्या. हे आमचं साधं सिंपल घर आहे माझ्या मावशीच्या नावाचं. आम्ही या गावामध्ये आलोय. आम्हाला स्टे भेटला इथं. आम्ही इथून पुढचा प्रवास लग्नाचा आम्ही उद्या तुम्हाला आम्ही नदीवर भेटू. तर तुम्ही लोकांनी स्किप नका करू, आमच्यासोबत बनून राहा. आणि आणि असं नवस मागा की असा माणूस तुम्हाला पण भेटला पाहिजे पाहुणचारासाठी. चला टाटा बाय बाय, सकाळी भेटू.
भाई लगभग रात्रीचे ना 2 वाजले आहेत. हे बघा आम्ही या नितीन दादाच्या घरी आलो आहेत पाहुणचारासाठी. ह्यांनी आम्हाला ह्यांनी आम्हाला बोलवलं. हे बघा मी आहे, नंतरला प्रशांत आणि किरण. हे बघा भाई तुम्ही कधी बघितला नसाल ती गोष्ट. फुल भाई विषयच हार्ड आहे, विषय direct.com वाला विषय काय. आणि हे बघा इथे चालू आहे भाकरी. बघा तुम्ही घाटावरती आल ना सगळं सुख मिळेल तुम्हाला. काय ह्याच्यासाठी घाटावर यायला लागतं. नात करती काय यावंच लागतं. काय जे आम्ही रात्री केलेली शेकोटी सकाळी आता आम्ही सुमारे पहाटे 6:30-7 वाजल्यात. इतकी थंडी आहे ना, इतकी थंडी असं वाटतं जसं काय कोणी बर्फ पडतोय. एकदम म्हणजे एकदम थंड. आपल्या मुंबईत आपण असं हे काय बोलतात त्याला ते एक्सपिरियन्स करूच नाही शकत. तर यावंच लागतंय भाई, गावी यावंच लागतंय. आणि हे बघा पाठी बघा, ज्वारी बघा, जस्ट लागून ज्वारी बघा किती आहे तुम्ही. हे आमचे नेते भाऊ त्यांच्या गावी आले. गाव बघा किती सुंदर आहे. हे बघा आमचा जीव. दादा आमने ना डोंगर का सीन डोंगर का मॉर्निंग बाद मॉर्स. हाऊ आर यू? कशी आहेस ग? मस्त बोल, आवाज आहे मस्त बोल की मस्त. दीदी ही बोलत नाही. एक दोन सहा 19 20 थँक्यू. स्वतःकडे बी कॅमेरा घेते बघ बरं. तू दिसते का दिदा? उलटे उलटा दिदा दिसतीये. हुशार आहे. कॅमेरा वरती उभी राहती बोलायला असं आता शाळेमध्ये फिरव काय इकडे इकडे कार्यक्रम इकडे इकडे फिरव इकडे. इकडे विरो. हा आता दिसलं का? कौन? अगदी हे जे दिसत ते बघ. तेरा नाम बोल ना. मेरा नाम गाव सांग. सांग. असं कर, असं मेरा गाव. माझे लाव लेवा तेवढा. थांब की इकडे. अरे लांब धरायचं, लांब धरायचं. बोल तुझं नाव. बोल सांग. लाव इकडे बघ ना. सांग. इंट्रोडक्शन दे तुझं. लेवा. तुझं गाव. सांग सांग शासन सांग. आईला इसरलेला का ही पोरगी. आयो तुझा सांग ना पटकन. आवड लवकर. बघ नाव सांगायचं आपल्याला. माझं नाव रेवा, मी खाती खावा, माझं नाव पेडा. सांग सांग ना. माझे लाव लेवा हम्म. पुढं लोखंडे लोखंडी तालुका आंबेगाव जिल्हा
पुणे देश भारत खड्ड आशिया अरे बापरे. महाराष्ट्र आपले बाई धांगे बाई मट्टे बाई शाला अंगणवाडी नमस्ते. नमस्ते, हमको सब समजते. अरे काय स्माइल देते यार. भाई एवढं आपल्या शाळेत पण नव्हतं शिकवलं. आशिया खंड. सांगितलं आम्हाला आमच्या शाळेत नाही सांगितलं एवढं रे बाबा. आशिया खंड. हा ना, एवढं आमच्या शाळेत नाही शिकवलं आम्हाला. नमस्कार 9 to 6. हे बघा गावी आलो आपण आता. फुल सॅटर्डे संडे एन्जॉय करायला. काय एन्जॉय करायचं काय, लाईफ मध्ये काय ठेवलंय बघून घ्या. हे आपल्या मुंबईत बघायला नाही भेटत असं हिरवगार एकदम शुद्ध हवा. हा आपल्या इथे फक्त IQ मोजतात की प्रदूषण इतके आहे तितके आहे, बाकी काय नाही. माणसं याचा 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 थांब ना जरा 2. तुम्हाला दिसते ना समोर ना. हा समोर दिसतं ना इकडं. हा, मग त्याला काय, हे बघा अरे हा कॅमेरा आहे काय. व्हिडिओ चालू आहे. नमस्कार 9 to 6. आज वार रविवार. काय थेट गावात. हे बघा पाठी दिसतंय ना. हा नाद नाही करायचा. शनिवार रविवार सुट्टी काढून यावंच लागतंय. हे बघा गँग बघा. हाय गाईस. झालं गाईज मुंबईला आपल्या पाणी केलेलं आणि मला आठवलं की वार शनिवार होता. मग काय लगेच आलो ना गावी 2 शॅम्पूच्या पुढे येऊन. हे बघा इतक्या मोठ्या नदीत फक्त केस धुवायला गावी आलोय. काय केस धुवायला, शॅम्पूचं प्रमोशन नाही करत. नाद करती का, यावंच लागते शॅम्पू घेऊन नदीला आंघोळी कराय. गाईज वार शनिवार होता. मुंबईत पाणी गेलेलं, पाणी नव्हतं येत. मग काय सगळ्यांनी आपापल्या शॅम्पूच्या पुड्या घेतल्या. रात्रीच्या रात्री गावी निघालो. सकाळी थेट नदीत आंघोळ. काय विषय करती का, नाद करती, यावंच लागतंय नदीत डायरेक्ट आंघोळ कराय. ते पण डवचा शॅम्पू आणि कंडिशनर. गाडीचं पंक्चर झालंय आणि आम्ही चाललोय टायर घेऊन. आणि हे बघा आमचे ब्लॉगर सँडी. तुमच्या हातात काय? टायर भाई, टायर पंक्चर झाला. तर काय विषय खोल गावी आहे. डायरेक्ट टायर काढलाय आणि घेऊन चाललोय पंक्चर बनवाय. चालताना आमचे मित्र आले आम्हाला घ्यायला. नमस्कार शेठ. नाद करती का भाई. वाघाने डायरेक्ट बैल आणलाय. बघा बैल, डायरेक्ट बैल. काय नादच खुळा. विषय टॉपचा. डायरेक्ट 6वा गिअर टाका. मला काय व्हिडिओ केलं होतं हॅलो कृष्ण दिसत. मला चित्र नाही दिसत. आता कोण दिसत वजन दिलं बस 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 हे रेवा नको दाबू दाबू. हात झाला काढू बस ते बाबा. हे बघ रे बाबा. बरं तुला पण घे. हे नको